आज आमच्या घरी असा पाहुणा येणार होता ज्याच्या येण्याची आम्ही वर्षभर वाट बघत बसलो होतो. मग सकाळ सकाळी लवकर उठून आम्ही त्यासनी घ्यायला निघालो आणि पाहुणे एवढं खास होतं की त्यांनी हार आणि शाल घालून त्यांचा पहिला सत्कार केला. नंतर नजर लागू नये म्हणून त्यासनी चेहरा झाकून त्यांना इथपर्यंत घेऊन येणाऱ्यांना पण आम्ही नारळ आणि पैसे दिले आणि आमचं पाहुणा घेऊन आम्ही तिथून निघालो. पप्पा घरी येणार म्हणल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एक वेगळाच आनंद असतो. मग काय आम्ही त्याच आनंदात घेऊन त्यांना निघालो होतो आणि आमचा शिवांश म्हणजे काय नुसताच नाचत होता. त्याला तर काय वेगळाच आनंद झाला होता. घरी आल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांची नजर काढून घेतली आणि त्यांची पूजा करून आतमध्ये घेऊन गेलो. घरात गेल्यानंतर रात्रभर जागून केलेल्या डेकोरेशनमध्ये त्यांना त्यासनी बसायला जागा दिली आणि बसवल्यानंतर आता बघा गणपती बाप्पा आमचे कसे दिसतात. तर फायनली आपल्या घरात बाप्पांचं आगमन झालं होतं आणि आता बघा बाप्पा कसे दिसत आहेत ते. आमचं कार्ट एवढं आगाव आहे की काय ना काहीतरी करून मार खातच असतंय. असं काहीतरी कांड करत आणि मार खातं. खाल्ला बघा मार. कापूर पेटवून आरतीची सुरुवात केली. आरती झाल्यानंतर काय गणपती बाप्पा आपल्या घरी पूर्णपणे स्थानापन्न होते. आता जास्त काय मागलं नाही. तुझ्या येण्याने जो आनंद होतो तोच आनंद वातावरण आमच्या घरात कायम खेळत राहावं तेवढंच आमची तुझ्या चरणी प्रार्थना आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर.